राज्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, त्यामुळे अनोखं आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीच्या वतीनं पालकमंत्र्यांच्या घरी कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढत हे आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। कोल्हापुरातील दसरा चौक येथून सुरू झालेली ही पायी दिंडी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरी गारगोटी येथे जाणार आहे। पुढे अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या घरी पायी दिंडी काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। 14 ऑक्टोबर 2024 ला महाराष्ट्र शासनाने टप्पावाढीचा निर्णय घेतला आणि टप्पावाढ निर्णय घेतल्यानंतर त्याची तरतूद कोणत्याही प्रकारची केली नाही। गेले 75 मागच्या ऑगस्टमध्ये 75 दिवस सलग आंदोलन केले, त्यावेळी जी आर काढला आणि काढल्यानंतर ही तरतूद केली नाही। पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात होईल असं वाटत होतं, तेही तरतूद केली नाही। आर्थिक बजेट मार्च मध्ये जे होतं त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद केलेली नाही। नाईलाजास्तव महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही पायी दिंडीने जात आहोत आणि त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याची निधीची तरतूद करा। यासाठी हे कोल्हापूरचे गारगोटी पायी आंदोलन आहे। आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि त्या आदेशाची अंमलबजावणी होत असताना त्या ठिकाणी निधीची तरतूद झाली पाहिजे। खऱ्या अर्थाने 1 जून 2024 पासून यांना 20% हा टप्पा वाढ झालेला आहे आणि हा मंत्रिमंडळात झालेला निर्णय आहे। परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झाली नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाली नाही, परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत ही तरतूद झाली पाहिजे आणि या आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी या नवीन टप्पावाढीचा पगार जमा झाला पाहिजे। यासाठीच खऱ्या अर्थानं शासनाला जाग आणण्यासाठी हा पदयात्रा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे। त्या ठिकाणी काल सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या समवेत बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फक्त उत्तर असं दिलं की आम्ही वित्त विभागाला फाईल जमा करतोय, फाईल जमा करून त्या ठिकाणी वित्त खातं मंजूर करत नाही। त्या ठिकाणी मंत्र्यांनी, त्या शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं पाठपुरावा करून तो निधीची तरतूद करून घ्यावी लागते, ती त्यांनी करावी। यासाठीच खऱ्या अर्थानं हे आंदोलन होतं। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।